असं आहे, वॉशिंग्टन पोस्टनी 2 दिवसापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज केली की LICनी गुंतवणूक अदानीमध्ये 32,000 कोटी रुपयाची केली. आता टोटल LICची गुंतवणूक अदानीमध्ये 60,000 कोटीची झालेली आहे. माझा मूलभूत प्रश्न आहे या सरकारला की आपण अदानींना एअरपोर्ट देतो, आपण अदानींना पोर्ट देतो, आपण अदानींना रस्ते देतो आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्यात गुंतवणूकही आपल्या माध्यमातून करतो. ही गुंतवणूक अशा टाइमला दिलेली आहे जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला, अदानीच्या मागे सगळे बँका लागले होते पैसे परत घेण्यासाठी, त्यावेळेस त्याला एक हात द्यायचं काम या सरकारने केलंय. माझं स्पेसिफिक म्हणणं आहे आणि आम्ही आज LICवर मोर्चा अशासाठी काढलाय की 30 कोटी जनतेचा पैसा LICकडे लागलेला आहे. ते सरकारच्या सांगण्यावरनं तुम्ही कुठल्या एका समूहाला देऊ नका, जेणेकरून 30 कोटी जनतेचा पैसा डुबेल अशी परिस्थिती येईल. हे प्रामुख्याने आमची मागणी आहे. आज आम्ही LICमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इकडे आलेलो आहे आणि त्यांना हेच सांगणार आहेत की जे डिसिजन्स घ्याल ते इंडिपेंडेंटली घ्या, सरकारच्या सांगण्यावर कुठल्याही एकाला हात देऊ नका. आज तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की भारताच्या व्यवस्थेत 3.6% LICची गुंतवणूक पुऱ्या मार्केटमध्ये आहे. असं असताना अदानी सरकारला 60 हजार कोटीचं जर तुम्ही हे केलं आणि कंपनी उद्या उडली तर गरीब माणूस रस्त्यावर येईल. त्यामुळे ह्याचा विचार तुम्ही करावा, असं LICला निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो. पक्ष म्हणून तुम्ही आंदोलन करताय, नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मला असं वाटतं की सगळ्याच पक्षांना मी आवाहन करीन की 30 कोटी भारतीयांचा पैसा LICमध्ये लागलेला आहे. 30 कोटी भारतीय हे काय राष्ट्रवादीवाले नाही आहेत, हे सगळ्या पक्षाचे लोक आहेत किंवा सगळे भारतातले मतदार आहेत. सगळ्याच पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि हा निषेध सरकारचा करायला हवा. नागरिकांना काय आव्हान करा? नाही, नागरिकांना काय करू शकतो? नागरिकांच्या हातातच काय आहे. पण नागरिक जे बोलू शकत नाही त्याला वाचा तर आमच्यासारख्यांना फोडायला पाहिजे. किंवा ह्याच्या पुढे तुमच्याकडे जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा जसं बाकीच्यांना आम आदमीला जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर ड्यू डिलिजन्स ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने तुम्ही ड्यू डिलिजन्स केलं का? 32 आणि 33 हजार कोटी रुपये एका समूहाला देताय तेव्हा. त्यामुळे पुरं ड्यू डिलिजन्स करून द्या आणि नागरिकांच्या समस्येलाच वाचा फोडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो. अमेरिकेने आणि इतर संस्थांनी म्हणजे या सरकारमध्ये, या भारत सरकारमध्ये ज्या पद्धतीने मोदींनी म्हणजे या सरकारने अदानीला स्वतःची जावाई करून घेतलाय, ज्या पद्धतीने अदानीने जर देश सोडला ना तर हा देश कोळंबून जाईल पूर्ण. कारण की ज्या पद्धतीने हे सगळे बाकीचे पळून गेलेत ना, यांचे जावाई, सरकारचे जावाई, मोदीचे जावाई. अरे अमेरिकेसारख्या राष्ट्राने, बँकांनी यांना लोन देणं बंद केलं. म्हणजे त्यांना एवढी समज आली आहे तर या मोदी सरकारने काय केले, म्हणजे मोदी सरकारने जे LICचे पैसे या अदानींना फिरवलेत, हे कसल्या पद्धतीचे, म्हणजे मोदींनी अदानीला सरकारचा जावाई बनवून टाकला. दुसरं एक तुम्हाला सांगतो की फक्त 1.25 कोटी रुपये LICने गुंतवले होते 1957 मध्ये एका कंपनीत. तर फिरोज गांधी साहेब तेव्हा मेंबर ऑफ पार्लमेंट होते, त्यांनी हाऊसमध्ये हा प्रश्न घेतलेला आणि LICचे चेअरमन, सेक्रेटरी फायनान्स सगळ्यांना राजीनामा द्यायला लागला होता. 1.25 कोटी रुपये 57 मध्ये मोठी गोष्ट होती. आज तीच परिस्थिती आहे. जेव्हा अदानी समूह त्रासात असतो तर एकतर नॅशनलाइज बँक्स तुम्हाला जबरदस्ती कर्ज देतात, ते पण ह्यांच्याच सांगण्यावर, सरकारच्या सांगण्यावर. तसंच त्यांना पैसे भरण्याची वेळ आली की LIC देतं. हे किती वेळ चालेल? किती हात द्यायचा जावा याला आपण? हा विषय.